गृह खातं आमच्याकडे असतं तर मविया सरकार पडलं नसतं असं राऊतांनी म्हटलंय। ठाकरेंनी सीएम असताना गृह खातं स्वतःकडे ठेवायला हवं होतं असं राऊतांनी म्हटलंय। तर गृह खातं ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाला देऊ नये असं फडणवीस म्हणत होते असं राऊतांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मविया सरकारच्या काळामध्ये गृह खातं राष्ट्रवादीकडे होतं। दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे, पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो, देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे। कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये, आमचं तेच म्हणणं होतं। आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं। एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं होतं, हे आताचं म्हणत नाही। 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी भोगलेलं आहे। तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर ही वेळ आली नसती, बरं का? तुम्ही आताचं बोलू नका, तुम्ही 3 वर्षापूर्वीचं बोला। आता एक निवडणूक होऊन गेलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांना म्हणजे डुप्लिकेट शिवसेनेला जो भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हतं। काय मिळालं असतं काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे, भूतकाळ आहे। आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून आता काय झालं असतं, मग 2 वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती। हे जर तरला राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते। निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे, याची पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे।